प्रभाव आहे. आपला माणूस, आपल्या घराघरातला माणूस आबा पाटील त्यांचं नाव आहे. अभिजित पाटील त्यांचं नाव आहे. नाना, माझ्या घरात मी ह्याच ठिकाणाहून विठ्ठलची निवडणुकीला देखील इथंच बसलो होतो आणि इथंच आपण सगळेजण बसून इथूनच मी भाषण केलं होतं. ग्रामपंचायतला माझ्या घरातला ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा कधी नव्हता. मी पहिल्यांदा मेंबर झालो. देगाव गावात आता जुने संचालक वरिष्ठ आहेत. देगावला कधी संचालक पद पण नव्हतं. लोकांनी मला चेअरमन केलं. पवार साहेबांनी आता तिकीट दिलंय आणि उद्या तुम्ही आमदार करचाल. आमदाराच्या पोराला आमदार करायसाठी आज आपल्यातली काही लोक फिरतायत. त्यांना माझा सर्व मित्रांना सवाल आहे. स्वतःच्या छातीवरती हात ठेवून सांगा की 2 उमेदवारात अभिजित तुम्हाला कसा वाटतो? शेतकऱ्याच्या घरातलं कष्टाच्या कामातनं उभा राहिलेला तुमचा एक दोस्त आमदार करायचा का सोन्याचा चमचा घेऊन प्रिन्स चार्मिंग जन्मलेला आमदाराच्या पुत्राला आपण आमदार करायचं? ही ह्याची निवडणूक आहे. निवडणूक ही गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाचा आढावा मांडणे, लेखाजोखा सांगणे आणि पुढच्या 5 वर्षात काय काम करणार हे सांगण्यासाठीच्या निवडणुका असतात. ह्या निवडणुकीत नेमकं आता सुरू आहे की समोरची लोक सांगतात की तुम्ही काय केलं आणि तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे. आता त्यांच्या लक्षातच नाही 30 वर्ष झाला आमदार आहे. मी आमदार आहे गो? मी कसं सांगणार? मी आमदार नसताना पण माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मात्र मी पुरी केली. धाराशिव साखर कारखाना त्या ठिकाणी चालवत असताना बंद पडलेला चालवून तिथल्या शेतकऱ्याला न्याय दिला. ज्यावेळेस कोरोनामध्ये गरज पडली त्यावेळेस हॉस्पिटल चालू केलं. लोकांना त्या काळामध्ये मदत करण्याची भावना घेतली. ज्यावेळेस गरज पडली पवार साहेबांनी आव्हान केलं त्यावेळेस ऑक्सिजनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करून मोफत कितीतर जणाला ते सेवा करण्याचा मला भाग्य लाभलं. आणि विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढलो. ह्याच ठिकाणाहून बोललो होतो की सभासद राजा मला मत दे, मी बंद पडलेला राजवाडा पुन्हा सुरू करतो. तो सुरू केला. 40 कोटीची देणी देतो दिली. 2500 रुपये भाव देखील दिला. गेल्या वर्षी 10 लाख काळप करायचं बोललो, 10,81,000 करून दाखवलं. मग अशी महादेवनी सांगितलं ऊस दराची कोंडी, ऊस दराची स्पर्धा लागली. या ऊस दराच्या स्पर्धेतनं 2825 ते 3000 पर्यंत भाव नेला. त्यातून शेतकऱ्याला 300 ते 400 रुपये टनाला त्या ठिकाणी अधिकीचे मिळाले. हे अधिकीचे मिळत असताना या हंगामात 3500 रुपये भावाची कोडी त्या ठिकाणी फोडली. आणि ज्यावेळेस 3500 रुपये म्हणलं त्यावेळेस तुम्ही म्हणला 1 रुपया. पटलं गाव? मग त्यांनी 1 म्हणल्यावर मी म्हणलं 2 रुपये. पुढे बोलली का? गेल्या 3 वर्षात आमचे प्रहारचे अध्यक्ष आहेत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. मला सांगा आपल्याला आंदोलन करावं लागलं गाव? अजिबात नाही. तुम्हाला केसी नावावर झाल्या का? हात बसावं लागलं का? टायर फोडावं लागले का? उपोषण करावं लागलं का? तुमचं काम मी केलं का नाही? बर, मला निवडून कोणी दिलं विठ्ठल कारखान्याला? शेतकऱ्यांनी. पैसे मी कुणाला मिळवून द्यायला लागलोय? माझं काय चुकतंय का? आणि मग या निवडणुकीमध्ये मी ज्या पद्धतीनं लेखाजोखा मांडला तसं समोरच्या लोकांनी लेखाजोखा मांडण्यासारखं आहे का? आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं गटारी केल्या म्हणून सांगतात आमदार साहेब. म्हणजे विकासाचा मुद्दा,
विकासाचा अजेंडा आपल्याला मांडता आला पाहिजे आणि विकासावरती मत आपल्याला घेता आलं पाहिजे. परंतु आज वेगळ्या पद्धतीचं राजकारण तिथं केलं जातं. मी त्यात खोलात जाणार नाही. फक्त एवढंच सांगतो की या विकासाच्या मुद्द्यावरती मत मागत असताना गेल्या अनेक वर्षापासून आत्ता मी अकलूज मार्गे येताना कोंढरपट्ट्यावरनं वेळापूर उंबऱ्यावरनं इकडे येताना रस्ता एवढा भारी होता की पोटातलं पाणी सुद्धा हलत नव्हतं. म्हणजे 15 वर्ष जर आमदार आपण झालात आणि जर आपल्याला रस्ता आज त्या मतदाराला देता आला नाही तर नेमका विकास काय झाला. आज देखील कानापुरीला रस्त्याची काय अवस्था आहे, करोळ्याला जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे. आज कोणता म्हणून तुम्ही रस्ता सांगा ज्या रस्त्यावरती तुम्हाला लोकांनी मत द्यावं असा एक तरी तुम्हाला रस्ता करता आलाय का. आणि मग उद्याच्या निवडणुकीत मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की उद्या तुम्ही 15 वर्ष आपण एखाद्याला निवडून दिलंय परंतु आपल्या रस्त्याचे प्रश्न सुटलेत का हो. मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की ज्योतिबाची पांडुरंगाची शपथ 2 वर्षात सगळं रस्ता करून देतो. आता तुम्ही शपथ घ्या तुतारीशिवाय मत टाकत नाही. मी जसा वाघ आहे तसं तुम्ही मतदार राजा पण वाघ व्हा. कुणाच्या दबावाला बळी पडू नका. उद्याची निवडणूक ही निर्णायक निवडणूक आहे. ऊसाच्या भावाची कोंडी तर त्या ठिकाणी ऊसाच्या साखर कारखान्याचा विठ्ठलचा चेअरमन करून तुम्ही दिली परंतु आपल्या भागात केळी उत्पादन आहे. ह्या केळीला देखील उद्याच्या काळामध्ये भाव आला पाहिजे. आपल्या भागामध्ये द्राक्ष आहेत, आपल्या भागामध्ये डाळिंब आहे, आपल्या भागातला बेदाणा असेल, आपल्या भागातला टोमॅटो असेल, आपल्या भागातला कांदा असेल, आपल्या भागात मोडली भागातली बोर असेल. ह्याला आता बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आपल्या केळीला पुढच्या काळामध्ये या भागात आपल्याला केळी संशोधन केंद्र सुरू करून केळीला दिलासा द्यावा लागणार आहे, केळीचं उत्पादन वाढवावं लागणार आहे. आणि तो खरा आपला अजेंडा असेल. नुसतं केळीचं उत्पादन वाढवून चालणार नाही तर केळीचं उत्पादन झाल्यानंतर ती केळी जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्याला निर्यात केंद्र म्हणजे ड्रायपोर्ट चालू करावं लागणार आहे. ज्याच्यामध्ये ग्रेडिंग सेंटर असेल, पॅकिंग सेंटर असेल, त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील. तिथून सगळी केळी होईल, तिथून ती पॅकिंग होऊन ती जगभरामध्ये जाईल. जगभरातले पैसे माझ्या शेतकऱ्याला येतील आणि तो खरा विकास, तो शाश्वत विकास करण्यासाठी ही संधी मागतोय मी त्या ठिकाणी आपल्या भागातला सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. मग आज ज्या शेतकऱ्याला शेती आहे, कुणाचा ऊस आहे, कुणाची केळी आहे, कुणाला 1 एकर 2 एकर आहे त्याचं होईल. परंतु ज्याला 1 एकर 2 एकर गुंठा जमीन नाही, जो रोजगारी आहे त्याच्याबद्दल काय हो. आपल्याला आपल्या भागामध्ये पंढरपूर तालुक्याचं 40 वर्षाचं स्वप्न आहे MIDC करण्याचं. ते MIDC करण्याचं स्वप्न आपल्याला या पुढच्या काळामध्ये पूर्ण करायसाठी मेंढापूर असेल, गुरसाळे असेल, पकालपूर असेल, बाबळगाव, आडीव या गावामध्ये शिवावरती 2000 एकर जमीन आपल्याला उपलब्ध आहे. त्या 2000 एकरावरती MIDC करायची हा आपल्याला संकल्प करतो. 2000 एकरावरती उद्या MIDC झाली तर आपल्या भागातली पोरं त्या ठिकाणी नोकरी करतील, आपल्या भागातली पोरं उद्योग व्यवसाय टाकतील, आपल्या पोरातली पोरं आपली पोरं उद्योजक होतील आणि आपल्या तालुक्याचं अर्थकारण मजबूत होईल. आणि कमीत कमी त्या बाजूला त्या भागामध्ये आपल्याला 20,000 नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील. ज्या पोराला एखाद्या घरची परिस्थिती नाही त्याला नोकरी करायची आहे, त्याला नोकरी मिळेल. एखाद्याचा शेतकरी आपला त्याचा पोरग शिकलंय, त्याला एखादा उद्योग टाकायचा आहे तर त्याला MIDC मध्ये उद्योग टाकता येईल. एखाद्याकडं त्या ठिकाणी भांडवल पाहिजे तर भांडवल बँकेमध्ये उभा करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन आणि त्या ठिकाणी आपले उद्योजक तयार करून आपल्या तालुक्याचं औद्योगिक त्या ठिकाणी क्रांती करायच्या दृष्टीने आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचे.
आपल्या भागामध्ये गोरगरिबाचं बोलतोय, गोरगरिबाची पोरच आपल्याला त्या ठिकाणी लागली पाहिजे. 936 योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेत. ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. ज्या ज्या म्हणून सरकारच्या योजना आहेत त्या लोकप्रतिनिधींनी त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी काम करतो. एक उदाहरण म्हणून सांगतो की त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपल्या इथं माड्याला दुष्काळ पडला होता, मोहोळला दुष्काळ पडला, मंगळवेढ्यात दुष्काळ पडला, सांगोल्यात दुष्काळ पडला, माळशिरसला दुष्काळ पडला आणि पंढरपुरात पाऊस पडत होता. काय सगळ्या तालुक्याला दुष्काळ निधी मिळला, आपल्याला मिळला का? आपल्याला अनुदान मिळालं का? विमा मिळाला का? मग आमदारांचं काम काय असतं? हे मिळवून द्यायचं काम आहे का नाही? दिलं का मिळवून? मला सांगा, गेल्या 5 वर्षात त्या ठिकाणी आमदार साहेब किती वेळा आले असतील? 2दा, 4दा, 5दा, 10दा. आणि मी किती वेळा आलो असेल बघा. साधारणपणे ह्या गोष्टीचा आता विचार करण्याची गोष्ट आहे. उद्याच्या निवडणुकीत आपल्याला त्या ठिकाणी काय बोललं जातंय? सध्या माझ्यावरती त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असताना आपल्याला टीका टिप्पणीमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या पाठीशी. या राज्यामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना त्या ठिकाणी 50 खोके देऊन फोडली. वयाच्या 84व्या वर्षी योद्धा लढतोय आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. हे आपल्याला आवडलं का? त्यामुळे लोकसभेमध्ये झटका बसला आणि 48 पैकी त्या ठिकाणी 32 जागा ह्या पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. आता मला साधं सांगा, 32 जागा एका आमदाराच्या खाली 6, एका खासदाराच्या खाली 6 आमदार असतात. 192 आमदार त्या ठिकाणी आता निवडून येण्याची स्थिती आहे. मला सांगा, उद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार का नाही? मग पवार साहेबांचं सरकार महाराष्ट्रात येत असताना माढा मतदारसंघातला आमदार देखील पवार साहेबांचाच आला पाहिजे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्या. आपला सगळ्याचा आवाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये घुमवून दाखवतो आणि आपल्या सगळ्याच्या मनातले प्रश्न त्या ठिकाणी सोडवतो. काय आता बरं वाटत असेल का ना आपल्या लोकांना? ज्या इट्टल कारखान्याबद्दल वाईट बोलत होती, आज त्या कारखान्याचं नाव किती मोठं झालं. परत एकदा बोलायला लागली की नाही? आपल्याला काळ आठवत असेल, ज्येष्ठ नेते इथं बसलेत. औदुंबरांनांच्या काळामध्ये औदुंबरांना साखर संघात बसल्यावर जोपर्यंत औदुंबरांना दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात दर जाहीर करायचं कोणाचं धाडस नव्हतं. त्याच धर्तीवरती अण्णांचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आज महाराष्ट्रातला पहिला दराची कुंडी विठ्ठल कारखान्यानं फोडली आणि उद्याच्या काळात तो कारखाना जगला पाहिजे. त्या कारखान्याच्यावर असणारे सभासद कर्मचारी, त्याच्यावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था टिकवायची आणि विठ्ठल कारखान्याचीच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याला त्या ठिकाणी लाईनीत उभारा करायचा असेल तर विठ्ठल कारखान्याला धक्का लागून चालणार नाही. आणि सगळी एक व्हायला लागली ती. तुम्हाला आठवत असेल, आता बघा 2014ची निवडणूक, कल्याणराव काळे साहेबाचा ह्याच ठिकाणी मी देखील प्रचार केलता. इथंच मी सभेला आलो होतो. 2014ला कल्याणराव काळे साहेब आणि दादांची जर निवडणूक एकाच एक झाली असती तर कल्याणराव काळे साहेब निवडून आले असते. त्यावेळेस काय केलं? त्या ठिकाणी सावंत उभा राहिले, साठे उभा राहिले आणि त्या ठिकाणी तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांची निधी वापरली. आज देखील काय झालंय? समोरचे उमेदवार महायुतीचे होते. महायुतीत त्या ठिकाणी लाडली बहिणा घेतला आणि शेवटी पवार साहेबांकडे हेलपाट घातलं आणि मी काय तिकडून मिळू दिलं नाही म्हणून त्या ठिकाणी पुन्हा अपक्ष उभा राहिले आणि साठेंना त्या ठिकाणी महायुतीवर उभा केलं आणि मग तिरंगी करण्याचा प्रयत्न केला. पण घोटाळा काय झालाय माहिती आहे का? ती घाबरली ती कशामुळं? आता 1-2 बाईट आहेत बघा तुम्ही. एक दोघांनी काय म्हणली, तुमचं मत कुणाला? बबन दादाला घड्याळाला म्हणली. त्याच्यामुळे घोटाळा काय झालाय? आता त्यांचीच मतं तिकडं जातील
म्हणून त्यांचंच बंद केलाय प्रचार. बरं मला सांगा, तिसरा उमेदवार निवडून येतोय का? मत वाया घालवायचंय का? बाद करायचंय का? आता निवडणूक दोघात आहे म्हणून त्यांनीच काय घोटाळा केलाय बघा. आता महायुतीचा उमेदवार असताना महायुतीच्या लोकांनी सांगितलं, सावंत सरांनी, की आमचा उमेदवार रणजित शिंदे आहे महायुतीचा. मग आता किती झालं महायुतीचं? 2 आणि महाविकास आघाडीचा 1. आता त्यांनी बोबाटा काय लावलाय माहिती आहे का? बघा आमच्याकडं शिवाजी सावंत सर आले, लोकसभेला कोणाबरोबर होते? त्यांच्याबरोबरच होती की. नवीन काय झालं? 52,000 तुमच्यावरच लीड आहे की. आता मला सांगा, उद्याच्या निवडणुकीचा निकाल हा स्पष्टपणे आहे. आज त्यांनी काय सांगतेत, 42 गावात काही नाही, पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, मला खात्री आहे की 42 गावं ही तुमच्या अभिजितला उघड्यावर पडू द्यायची नाही, ती पाठीशी खंबीर उभा राहतील. मी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही, मी कुणाच्या आद्यामध्यात नाही. मी फक्त कुणाचं वैर घेतलंय तर साखर कारखानदाराचं वैर घेतलंय, ती बी शेतकऱ्यासाठी घेतलंय. मी काय माझ्या स्वतःसाठी घेतलंय का? मी तुमच्या सगळ्यासाठी घेतलंय. त्यामुळं तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभा राहावं एवढीच विनंती करतो. आपण खासदार बदलला, आता आमदार नवा खासदार. रामकृष्ण हरी.